नमस्कार मंडळी, पुढे येत आहे एकादशी. उपवास स्पेशल बनवणार आहे आपण साबुदाणा वडा. आता ही काय कामं करताना हे अशी नमुने सांभाळून मला कामं करायला लागतात. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. माझी मुलं छोटी आहेत त्याच्यामुळे सगळे चॅनल एडिटिंग, मेकिंग, व्हिडिओ हे सगळे ह्यांना पाहूनच करायला लागतं. सो स्टार्ट इट. साबुदाणा वडा उपवासाचा. त्याच्यासाठी ना 5-6 बटाटे छानपैकी धुवून घेतलेले आहेत आणि मग ते उकडल्यानंतर खूप स्मूथली उकडायला हवेत. मग त्याची साल काढून घ्यायची. हे बटाटे थोडे थंड व्हायला लावायचे, कारण का कुस्करायला लागतात त्याच्यासाठी ते थंड व्हावं लागतात, कारण का हात भाजतो. आता त्याच्यानंतर वडे बनवण्यासाठी व्यवस्थित बाइंडिंग येण्यासाठी थोडेसे कच्चे साबुदाणे ग्राइंड करून घ्यायचे. त्याची मस्तपैकी फाईन पेस्ट करायची, म्हणजे सुकी फाईन पेस्ट करायची. हे बघा असं वाटून घेतलेलं आहे. थोडंसं दरदर राहिलं काही कारणास्तव तर चालेल, पण शक्यतो बारीक होईल तेवढी बारीक करून घ्यायची. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या, थोडासा आल्याचा तुकडा घ्यायचा आणि ते बिना पाणी घालता वाटून घ्यायचं. अशी चटणी करायची त्याची आणि त्याच्यात हे बटाटे सोडून घ्यायचे. हे बटाटे टाकल्यानंतर त्याचे मॅश करून घ्यायचं बटाटे चांगला. हे साबुदाणा त्याच्यात घालण्यासाठी साबुदाणा हवा आहे. त्याच्यानंतर दाण्याचा कूट आणि हे आपण सुक्या साबुदाण्याची केलेला पावडर होती आणि थोडं मीठ घालायचं आहे. आता हे कुस्करून घ्यायचं. एकदम छान असं मऊ सूत, जेवढं मऊ होणार तेवढं बाइंडिंग खूप छान होणार. मग त्याच्यात थोडे साबुदाणे, त्याच्यानंतर दाण्याचा कूट आणि ते कोरडे साबुदाणे वाटून घेतलेल्याची पावडर तेवढी सगळं टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकून मस्तपैकी हलवून घ्यायचं. एकजीव, पूर्णपणे एकजीव, जेवढं व्यवस्थित एकजीव होईल तेवढं छान. आणि त्याच्यात थोडीशी तेलाची धार टाकायची का जेणेकरून व्यवस्थित चिकनाई धरून राहील. आणि ते परत एकदा मिक्स करून घ्यायचं छानपैकी. आणि मिक्स केल्यानंतर थोडा वेळ रेस्ट करायचा आणि त्याचे छोटे अशा लोया करून वडेला करायचे. वडे थापून घ्यायचे बघा असे. या प्रकारे जे मोठे करायचे, काहींना मोठे आवडतात, काहींना छोटे आवडतात, काहींना जाड आवडतात, काहींना पातळ आवडतात. ज्याच्या त्याच्या हिशोबानुसार आपल्या असे करून प्रेस करून असे वडे थापून घ्यायचे. आणि सगळे वडे एकदम थापून घ्यायचे, कारण का मग ते तेल गरम केल्यानंतर परत तेलात हात, परत इकडं असं नको व्हायला, म्हणून मी माझे हे वडे व्यवस्थित थापून घेतलेले आहेत. काहींना जर जाड झाले तर मग तेलात सोडताना थोडे प्रेस करायचे, मग ते चपटे होतात, मग मोठे होतात. सगळेच वडे व्यवस्थित तळल्यानंतर व्यवस्थित फाईन कुरकुरीत होतातच. असं काही नाही की जाड केल्यानंतर कुरकुरीत होत नाही, पातळ केल्यानंतर कुरकुरीत होतात. ज्याच्या हिशोबानुसार. फक्त एवढंच का करताना म्हणजे ना पहिल्यांदा तेल कडकडीत गरम करून घ्यावं, नंतर सोडले जा. मग हे वडे त्याच्याबरोबर साबुदाणा खिचडी ज्यांना नाही आवडत त्यांना खाऊ शकतात. आणि हे शक्यतो बेसनाबरोबर शेंगदाण्याच्या खूप छान लागतात, कोरडे छान लागतात, दह्याबरोबर छान लागतात. पण आता पावसाळ्याचा सीझन आहे त्याच्यामुळे दही जरा अवॉइड करा. शेंगदाण्याच्या बेसनाबरोबर खाऊ शकता, खूप छान लागतात. आता मी एक दुसऱ्या साईडला तेल गरम करायला ठेवलं होतं. हे कडकडीत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेच तेल गरम झालं. मी आता कारण का एवढे सगळे बॅचेस काढायच्यात मला मग त्याच्यासाठी कढई थोडी पातळच ठेवली आहे. कारण का जरा जाड कढई असली तेल गरम व्हायला थोडा प्रॉब्लेम होतो, म्हणून मी कढईचा आकार बिकार बघू नका, ही खूप जुनी कढई आहे त्याच्यामुळं. आणि असे तेलात एक वडा सोडून घ्यायचा आणि त्याच्यानंतर कुरकुरीत तळून घ्यायचे. असे कुरकुरीत तळून होतात खूप छानपैकी. एक सगळे तळून घेताना शक्यतो हे वडे खूप छान लागतात जेव्हा हे गरम खाल्ले जातात. असे छान असे लालसर सोनेरी रंग येईपर्यंत भाजले जातात. आणि ते कच्च्या साबुदाण्याचं टाकलेलं असतं पावडर, त्याने खूप छान बाइंडिंग येते. एकदा ह्या पद्धतीने हे साबुदाणा वडे करून पहा. या एकादशीला नक्की करून पहा आणि खा. त्याच्यानंतर कमेंट करून सांगा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद.